याच प्रकरणामध्ये जेलमध्ये गेलेले होते आणि तोच मुद्दा भारतीय जनता पार्टीनं प्रचारामध्ये उपस्थित केल्याचं बघायला मिळालं होतं। हे सांगितलं पाहिजे सेजल आपण की या मुद्द्याला आम आदमी पक्षाला डिफेंड करता आलेलं नव्हतं निवडणुकीमध्ये। त्यांनी वेगळे मुद्दे भारतीय जनता पार्टीचे मुद्दे प्रचारामध्ये काढले, पण जो दिल्ली दारू घोटाळ्याचा मुद्दा होता त्याला डिफेंड त्यांना करता आलेलं नव्हतं। आणि हाच मुद्दा जर आम आदमी पक्ष जर निवडणूक हारली तर निवडणूक हारण्यामध्ये सगळ्यात जे महत्त्वाचे मुद्दे असतील त्यामध्ये हा म्हणजे दिल्ली दारू घोटाळा हा देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। ह्या मुद्द्याचं अरविंद केजरीवाल यांना कशा पद्धतीने तोटा होतो का, भारतीय जनता पार्टीने जो प्रचार केलेला होता या मुद्द्याला घेऊन त्या मुद्द्याचा भाजप असेल किंवा काँग्रेसने देखील प्रचारामध्ये हाच मुद्दा ठेवलेला होता, या मुद्द्याचा काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांना कशा पद्धतीने फायदा होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सेजल निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय सध्या काँग्रेसने खातं उघडलेलं आहे, एक जागेवर आघाडी सध्या दिसतेय। दिल्लीमध्ये मात्र भाजप मुसंडी मारताना दिसतोय। भाजप 13 आणि आम आदमी पक्षाची मात्र 12 जागांवरती आघाडी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दिल्ली विधानसभेसाठी काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळतेय। भाजप सध्या 13 जागांवर आघाडीवर असल्याचं आणि आम आदमी पक्ष मात्र 12 जागांवर आघाडी असल्याचं आपण पाहू शकतोय। सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे यावेळेस अरविंद केजरीवाल हे स्वतः पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिल्लीमध्ये बघायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहिलं होतं एक्झिट पोलमध्ये काही एक्झिट पोल अतिशय मोठा असा फरक दाखवत होते, काही एक्झिट पोल जे होते ते अगदी काटेकी टक्कर म्हणजे साधारणतः 32 ते 35 जागा आणि दुसरीकडे 37 ते 40 जागा असा अंदाज दाखवताना देखील आपण पाहिलेलं होतं। तशीच परिस्थिती दिल्लीमध्ये बघायला मिळणार आहे का? एक्झिट पोलच्या अंदाज साधारणतः सुरुवातीला म्हणजे आता जी आपण पोस्टल मतमोजणी सुरू आहे त्या मतमोजणींचे आकडे जे आपण बघतोय किंवा कौल बघतोय त्या कौलनुसार तरी भारतीय जनता पार्टी पुढं असल्याचं बघायला मिळतं। आणि एक्झिट पोल देखील हेच सांगत होते सेजल। साधारण मी मगाशी सांगितलं तसं 14 एक्झिट पोलने आपले अंदाज वर्तवलेले होते, त्यापैकी साधारणतः 12 एक्झिट पोलनं दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकतं अशा पद्धतीचा अंदाज वर्तवलेला होता। त्यांनी हे नव्हतं सांगितलं की एकदम काटेकी टक्कर होईल, त्यांचा अंदाज होता की 40 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीला मिळू